नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। 10वीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेचा उद्या निकाल लागणार आहे। उद्या दुपारी 1 वाजता विद्यार्थ्यांना ऑनलाईन 10वीचा निकाल पाहता येणार आहे। गडचिरोली पोलिसांचे C60चे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये आज सकाळी 2 तास जोरदार चकमक झाली। गडचिरोली जिल्ह्यातील दक्षिणी टोकावर महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवर कवंडे जवळ ही चकमक घडली आहे। कालच गडचिरोली पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली होती की भामरागड दलमचे नक्षलवादी महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवर कवंडे जवळ कॅम्प लावून थांबले आहेत। पुण्यात एका 20 वर्षीय विद्यार्थ्याने नैराश्यातून टोकाचे पाऊल उचलत थेट आत्महत्या केली। या घटनेने मोठी खळबळ उडाली असून विद्यार्थ्याने चक्क सार्वजनिक शौचालयात आत्महत्या केली आहे। हा विद्यार्थी मूळ बीडच्या भाग्यनगर परिसरातील राहणारा होता। तो एम्स भोपाळ येथे शिक्षण घेत होता आणि फेस्टिवलसाठी तो AFMC कॉलेज पुण्यात आला होता। या दरम्यानच त्याने हे टोकाचे पाऊल उचलले। धक्कादायक म्हणजे त्याने व्हॉट्सअप स्टेटस ठेवत आत्महत्या केली। या घटनेने त्याच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसलाय। पिंपरी चिंचवड शहरातील वालेकरवाडी परिसरात रविवारी रात्री 18 वर्षीय तरुणीची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। कोमल भरत जाधव असे मृत तरुणीचे नाव असून तिच्यावर दोघा अज्ञात व्यक्तींनी रस्त्यातच सपासप वार करून खून केलाय। महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या अभियांत्रिकी सेवा परीक्षा 2023चा निकाल जाहीर झालाय। त्यात स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षेत सोलापुरातील वैष्णवी राम गायकवाड हिने मुलींमध्ये राज्यात पहिला क्रमांक पटकावलाय। वैष्णवीचे माध्यमिक शिक्षण दमाणी विद्या मंदिर येथे झाले होते। वैष्णवी ही मराठा सेवा संघाचे राम गायकवाड यांची कन्या आहे। गेल्या काही दिवसांपासून अजित पवार आणि शरद पवार एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू आहे। खुद शरद पवार गटातील एक गट अजित पवार यांच्यासोबत जाण्यासाठी उत्सुक आहे। त्यामुळे या चर्चांना अधिकच जोर आलाय। या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी मोठं विधान केलंय। राष्ट्रवादीतील फूट ही कौटुंबिक फूट आहे, त्यामुळे ते उद्या एकत्र येण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं विधानच संजय शिरसाट यांनी केलंय। त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकच येण्याच्या चर्चांना अधिकच बळ मिळालं आहे। रामायण पासून महाभारतापर्यंत षडयंत्र करणारा शकुनी मामा कधीही जिंकला नाही, मग फलटणचा शकुनी सुद्धा जिंकणार नाही असे म्हणत मंत्री जयकुमार गोरे यांनी नाव न घेता माजी सभापती रामराज नाईक निंबाडकरांवर यांच्यावर टीका केली आहे। सातारा जिल्ह्यातील माड तालुक्यामध्ये मार्डी गटाच्या वतीने ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचा नागरी सत्कार करण्यात आला। यावेळी त्यांनी रामराजे नाईक निंबाडकर यांच्यावर टीका केली। अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्यावर बनावट कागदपत्रे सादर करून पोलिसांची दिशाभूल केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुण्यातील समर्थ पोलीस स्टेशनमध्ये हा फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। या आरोपामुळे दीपक मानकरांच्या अडचणी वाढणार असल्याचे दिसत आहे। छत्रपती संभाजीनगर येथील डॉक्टर हेडगेवार रुग्णालयात सांधिक पद्धतीने काम करण्याचा अनुभव पाठीशी असल्याने नागपूर येथील एम्सचे संचालन करताना तो अनुभव कामाशी येईल असे मत नागपूर एम्सचे अध्यक्ष डॉक्टर अनंत पंढरे यांनी येथे सांगितले। भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या वैद्यकीय शिक्षण आणि सुविधा देणाऱ्या नागपूर येथील एम्सच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल डॉक्टर पंढरे यांचा सम्यक परिवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला। डोनाल्ड ट्रम्प यांच्या काश्मीर प्रश्नावरील वक्तव्यावर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे। डोनाल्ड ट्रम्प यांना यामध्ये पडण्याचा अधिकार कोणी दिला असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केलाय। याचबरोबर ट्रम्प त्यांच्या गावचे पाटील आहेत व आम्ही आमच्या गावचे असेही संजय राऊत यांनी म्हटलंय। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।